हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. डेली ब्लॉग माधुरी बनकर या चॅनेलवरती. आणि आता मी सगळं 5:30 वाजता जिमवरून आले, चेंज केलं, थोडं फ्रेश झाले, पाणी वगैरे तोंडावर मारलं आणि आज बेट केलेला आहे मी. तर त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी. तर बरेच दिवस झालं, माघ महिना होता त्यामुळे मी तो महिना पाळला होता, नॉनव्हेज खाल्लं नव्हतं आणि कालपासून फाल्गुन लागला. काल सोमवार होता, आज मंगळवार आहे. हे म्हटलं चला आज मस्त असं चिकनचा बेत करूया म्हणून चिकनचा बेत ठरवला मी. आणि भाकरी वगैरे पण झाल्या आणि वाटण्यासाठी घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतेच. रेग्युलरचंच आपलं पण थोडंसं ज्याची ज्याची पद्धत वेगळी असते. मटण उकडीला टाकलेलं आहे आणि मग म्हटलं थोडं फ्राय करावं, बिर्याणी नको, जिम करते, थोडा राईस ठीक आहे पण जास्त जातो मग. तर असं तर तुम्हाला मी दाखवते. अगोदर वरती जाऊन पुदिन्याची थोडी पानं आणि त्याच्यात वाटणाला घालायला, तोपर्यंत आपल्या भाकरी झाल्या आहेत. अगोदर एक एक आवरून घेऊया आपण. आणि भांडी पण मस्त अशी पडलेली आहेत. तर चला दाखवते मी तुम्हाला. तर वाटण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ, तांदूळ, खोबरावाला खोबरा आहे, त्यानंतर लसूण ठेवलेला आहे तव्यातच, कांदा भाजून घेतलेला आहे आणि मग पुदिना टाकायचा थोडासा. आणि इकडे माझ्या ज्वारीची भाकरी, तुम्ही म्हणतात भाकरी किती मोठी केली, कारण पीठ एक्स्ट्रा झालं होतं म्हणून भाकरी मोठी केल्या. बाकीच्यांना बाजरीच्या भाकरी केल्या, मला ज्वारीचीच लागते, तुम्हाला ज्वारीचीच केली आहे. आणि इकडे तव्यामध्ये थोडा लसूण, पांढरा लसूण आहे त्याच्यामुळे एवढं हे होत नाही. आणि इकडे बघा पिवळं मटण असं मस्त उकडतं आहे, ते वाफेमुळे तुम्हाला दिसत नाही आहे क्लिअरली पण सी. आणि असं बघितलं की आता बऱ्याच दिवस झालं प्रोटीन कॅल्शियम काहीच नाही गेलं माझ्या शरीरात. आणि मला आवडतं नॉनव्हेज त्यामुळे मी बनवत असते सारखं. तर आता आपण हे करून घेऊया, पुदिना आणून वाटण करून फ्राय करायला टाकूया आणि मग रस्सा करूया, मग आपलं काम झालं. नंतर ना आपण जेवण करायचं मस्त. आज बिर्याणी नाही, फक्त 2 मेनू. तर असं चलो. तर गाईज माझं फ्राय बनवायचं काम चाललेलं आहे आणि ऑलरेडी आपला फ्राय तयार झालेला, फक्त कोथिंबीरची कमी आहे, मग झालंच आपलं काम. आणि इकडं पाणी वरती ठेवलेलं आहे, उकळून झालंय, त्याला बंद करते म्हणजे एकदम ओके. थोडा हाय स्पीडला. तर गाईस 2 शेजाऱ्यांना 2 ताटं चाललेले आहेत, कारण ते आम्हाला देतात म्हणून आम्ही पण देतो त्यांना. असं काही वेगळं झालं तर आपल्या घरात आपण शेजारी पाजारी देतो. आणि ही आहे आमची कढी, चिकन कढी. आता मी असं पाव मारणार आहे पण आमच्या घरी लिंबू नाही आहे, काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल मला. तर चला. तर मी बसलेले आहे शेटची वाट बघत. 10 मिनटं म्हणता अर्धा तास लावलेला आहे त्यांनी, त्यांचाच कॉल. तर गाईज 10 वाजलेले आहेत आणि आत्ता जस्ट आमचं जेवण झालं, म्हणजे माझं शेट परत बाहेर गेले कारण त्यांचं थोडंसं काम होतं. आणि मग काय माझं मी आवरलं. आत्ता 10 वाजलेले आहेत आणि इतक्या दिवसातून असं वाटलं मी चिकन खाल्ले, कारण बऱ्याच दिवस झालं, म्हणजे 15 दिवस झालं नॉनव्हेज घेतलं नाही मी. त्यामुळे मला असं वाटतं मी लई दिवसातून खाल्लं का काय असं झालं. चिकन लवर म्हणजे नॉनव्हेज लवर आहे ना, शांत बस. तर आमच्या ह्या बावळट आनंदीनी पाण्याच्या बॉटलमध्ये, म्हणजे मोठी आपली बिस्लरी बॉटलचं टोपण टाकलं, ते पाणी परत मला हंड्यात ओतून ठेवावं लागलं. असा ताप दिला ह्या पोरीनी. आणि असं मग आता, आणि एवढं गरमी वाढली आहे आमच्या इकडे. तर आता असं शेटला यायला उशीर होणार आहे, त्यामुळे आमचं काय आता आम्ही आवरले. तर आता आम्ही झोपून जाणार आहे. आणि गाईज आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या.